पाहुयात सविस्तर बातम्या। सर्वात मोठी बातमी म्हणजे काल झालेला दिल्लीतला बॉम्बस्फोट। त्या दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पुलवामापर्यंत पोहोचलेले दिसतात। देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दिल्लीतील लाल किल्ला येथील स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। या स्फोटाचे धागेदोरे जुळवण्यात पोलिसांना यश आलंय। राष्ट्रीय तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाचे जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणातील फरीदाबाद जवळील धौज गावाशी संबंध समोर येत आहेत। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सर्वात अगोदर आदिल याला अटक केली आहे। दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी लोकशिवायची टीम पोहोचली आहे, जिथे आता मोठा कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आपण बघत असाल रात्रीच्या वेळेला कालच्या रात्रीच्या वेळेला ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या दिल्लीच्या या लाल किल्ल्याच्या बाहेर मी आता उभा आहे। आपण बघत असाल लोकशिवायची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपण बघत असाल या ठिकाणी ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या पोलिसांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी आहे। या ठिकाणी अनेक लॅबची लोक आलेले आहेत। फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। प्रत्येक ठिकाणांचा तपास जो आहे तो सुरू केला जात आहे। आपण बघत असाल काल जो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जो ब्लास्ट झाला होता, जो स्फोट झाला होता, तो स्फोट कशा प्रकारचा होता, कशा पद्धतीचा होता, त्याची पूर्णपणे आता चौकशी तपास जो आहे तो पोलिसांमार्फत आणि NIच्या टीम करून पूर्णपणे सुरू आहे। आपण बघत असाल फॉरेन्सिकची टीमही या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तो तपास केला जात आहे। या ठिकाणी आपण बघत असाल हा जो आहे तो आता आपण कॅमेरामॅनला मी सांगेन की हा जो लाल किल्ला समोर आपण बघत असाल हा लाल किल्ला आहे आणि लाल किल्ल्याच्या बरोबर या मेट्रो स्टेशनच्या बरोबर बाहेर सिग्नलवर अशा प्रकारचा स्फोट झाला होता। I-20 कारमध्ये तो स्फोट झाला होता आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे असं सांगितलं जात आहे की तो जो स्फोट घडवणारा जो व्यक्ती होता तो जवळपास या सिग्नलवर 2 ते 3 तास गाडीमध्ये बसून होता। त्याच्यानंतर हा स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती की या ठिकाणी साधारणतः आता मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारणतः 10च्या आसपास लोकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 24 ते 25च्या आसपासमध्ये लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। रात्री अमित शाह केंद्रीय गृहमंत्री यांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर आता मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र ज्या पद्धतीने आपण बघत असाल एका बाजूला पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, पोलीस सांगतात की अजूनही आमची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, तपास सुरू आहे आणि नक्की आम्ही त्या ठिकाणावर पोहोचलेलो नाहीत की नक्की हा प्रकार कशा प्रकारे घडला होता। मात्र जी गाडी होती त्या गाडीचा मूळ मालक होता, त्या मूळ मालकालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्याच्याकडूनही चौकशी सुरू आहे। मात्र त्याचं म्हणणं आहे की ती गाडी जी होती ती एका दुसऱ्या व्यक्तीला मी विकली होती आणि तोच व्यक्ती जो होता तो गाडी घेऊन या ठिकाणी आला होता आणि साधारणतः सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 तास गाडीमध्ये बसून होता आणि त्याच्यानंतर ब्लास्ट झाला। आणि ज्या पद्धतीनं ब्लास्टची तीव्रता होती, स्फोटाची तीव्रता होती ती पाहता अनेक लोकांचे जे आहे ते शरीराचे अवयव होते ते वेगळे झाले होते, वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे झाले होते। त्यामुळे तीव्रता जी होती ती मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये होती। रासायनिक पद्धतीनं अशा प्रकारचा हा जो स्फोट आहे हा वेगळ्या पद्धतीनं केला गेला असावा का किंवा केला गेला अशा प्रकारची एकंदरीत शक्यता ही जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे या स्फोटामुळे संपूर्ण देश तर हादरला आहे। मात्र आपण बघत असाल दिल्लीचा हा लाल किल्ला आणि या लाल किल्ल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। बॅरिकेड लावण्यात आले। ज्या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला होता त्या ठिकाणामध्ये लोकशिवायची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पोलिसांचा जो तपास आहे तो आता या ठिकाणी सुरू आहे। मात्र मिळालेल्या माहितीप्रमाणे अजूनही कोणताही ठोस जो आहे तो उपाय किंवा कोणताही ठोस जे काही ते सांगितलं जात नाहीये। त्यामुळे आता या स्फोटामागे नक्की कोणाचा हात आहे? पुलवामा, त्याच्यानंतर दिल्ली, आता ह्या ठिकाणी अशा प्रकारचे हे जे स्फोट घडतात याला नक्की जबाबदार कोण आहे हे आता तपासांती येईलच बाहेर। मात्र निरपराध लोकांचा बळी जो आहे तो या स्फोटामुळे गेलेला आहे। त्यामुळे दिल्ली तर हादरले आहे, मात्र संपूर्ण देशही हादरला आहे। लोकशिवायची टीमही या स्फोटाच्या या ठिकाणी या अगदी स्पॉटवर आलेली आहे आणि आम्हाला हे दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय की याच ठिकाणी या रात्रीच्या वेळेला स्फोट घडला होता आणि या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे। पोलिसांकडून आता कोणतीही माहिती सांगितली जात नाहीये। मात्र आता पुढे काय समोर येतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशिवायसाठी प्रमोद पाटील, दिल्ली।